आजची आपली वेळ साधारणपणे मला सांगितलं तर 6-6:30 पर्यंत पोहोचा आणि मुंबई असल्यामुळे मला वाटलं सगळे कामावरून येतील परत सहसा आपल्याकडे वीकडेला 7-7:15 नंतर आपली गर्दी जमायला लागते आणि म्हणून माझा अंदाज होता की 7:45-8 पर्यंत पोहोचलं तर आपण सगळे इथे असाल. पण एक चांगला धक्का हा मला बसला की 6:30-6:45लाच मला आपला हा पूर्ण फोटो आला होता आणि गर्दी अजून वाढत चालली आहे. हे कळल्यानंतर भाऊ सगळे नाही म्हणजे हे भाऊ इकडचे वरळीचे वेगळे तीन भाऊ आहेत, हे सगळे तुम्हाला दिल्लीला पाठवणार हे आज 100% निश्चित झालेलं आहे. आज संजयजी तुम्हाला खरोखर सांगतो 10 वर्ष तुम्ही दिल्लीपासून लांब राहिलात, खूप झालं. आता दिल्लीला पुन्हा एकदा जाऊन आपल्या महाराष्ट्राचा आवाज तुम्हाला बुलंद करायलाच लागेल आणि या सर्व जनतेचा आवाज बुलंद करायलाच लागेल. गमतीत सांगायचं झालं तर भाऊस बॉईज जे पोस्टर लागतं ते आपल्याला दिल्लीत बघायला पाहिजे, नॅशनल कॅपिटल रिजन मध्ये. असो, आज सर्वांना भेटून खूप आनंद होता. ही शाखा भेट जरी असली, आपली सभा नाहीच आहे, तरी मला रस्त्यावर देखील कुठेही मोकळी जागा दिसत नाही. सगळीकडेच आपले महाराष्ट्र प्रेमी मुंबईकर दिसत आहेत. ही लढाई आता फार महत्वाची ठरत चाललेली आहे. ही लढाई आपल्या देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार, संविधान आपण बदलू देणार की नाही बदलू देणार, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे, भाजपला बदलू देणार की नाही देणार, ह्याच्यात ही लढाई आलेली आहे. काल पण यवतमाळ वाशिम मध्ये जेव्हा मी होतो, वातावरण पाहत होतो, फॉर्म भरण्याचं तिथे नुसतं एक सभा होती, जाहीर सभा नाही, प्रचार सभा नाही. फॉर्म भरताना उमेदवारांना जे काही लोकांना सांगायचं असतं, नागरिकांना जे अपील करायचं होतं तेवढंच होतं. मी होतो तिथे, रोहित पवार होते माझ्यासोबत, माणिकराव ठाकरे साहेब होते माझ्यासोबत, आणि तिघांनी पाहिलं दुपारी 12 वाजता 1 वाजता 40 डिग्रीच्या उन्हामध्ये तुफान भरलेली अशी गर्दी होती आणि सगळे एकच सांगत होते की आता आम्हाला महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा केंद्रात पण आणि राज्यात पण सरकार पाहिजे, इंडिया आघाडी जिंकली पाहिजे. आपले तिकडचे उमेदवार जे आहेत संजय देशमुख जी, त्यांनी तयारी दाखवली, लढायला निघालेले आहेत. आणि गंमत अशी झालेली आहे की तिथे अजून उमेदवारच ठरला नाही समोरून. एनडीएची जी काही महायुतीची जी गडबड चाललेली आहे, मग महायुतीमध्ये कोण कोण आहे कोणी सांगू शकेल का मला? भाजपा आहे, मिंदे गँग आहे, राष्ट्रवादीची गद्दार गँग आहे, ईडी आयटी सीबी आहे. 6 पक्ष एकत्र आले तरी त्यांच्याकडे उमेदवारच मिळत नाहीये. आणि म्हणून आता बाजूच्या कुठच्या तरी मतदारसंघातून उमेदवार खेचून आणण्याचं आज मी ऐकलेलं आहे. तसंच जर पाहायला गेलं तर आज देखील मुंबईमध्ये भाजपाने 2 सोडून इतर उमेदवारच घोषित केलेले नाहीयेत, उमेदवारच मिळत नाहीयेत. म्हणजे तुम्ही विचार करा, जेव्हा उद्धव साहेब भाजपच्या सोबत होते, आपण जेव्हा एनडीए मध्ये होतो, निश्चिंत होतं भाजप, प्रचार करायची गरज नाही, मोठे छोटे काही पक्ष आहेत ते फोडायची गरज नाही, परिवार फोडायची गरज नाही. शिवसेना आणि भाजप हे एकत्र जेव्हा होतं तेव्हा भाजपला टेन्शन नव्हतं. पण आज टेन्शन तर सोडा, उमेदवार पण मिळत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे. आज जळगाव मधले त्यांचे एक सिटिंग उमेदवार आपल्यात आले, आपल्या पक्षात आले, भाजप सोडून शिवसेनेत आले आणि त्यांनी पण हेच सांगितलं की ही लढाई आता काही राजकीय पक्षांची राहिली नाहीये, ही लढाई महाराष्ट्र हित आणि देश हिताची झालेली आहे. आज आपण पाहतोय ना, आजच मला वाटतं फोटो सगळीकडे फिरत आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर जे उद्यान आहे बोरिवली मधलं, मुंबईमध्ये गुजरातीत ते लिहिलेलं आहे. आपलं काही भांडण नाही गुजरातची, पण भीती हीच आहे की आपला जो स्वाभिमान आहे, आपली जी भाषा आहे, आपली जी एक संस्कृती आहे, ती पुसून उद्या मंत्रालय देखील अहमदाबाद मधून चालवतील की सुरत मधून चालवतील, आता ही भीती वाटायला लागली. आणि हा विचार तुम्ही देखील करणं गरजेचं आहे, तुम्ही देखील करणं गरजेचं आहे. जे मी सांगत आहे की आपण महाराष्ट्र हिताचं लढत आहोत, ही लढाई महाराष्ट्र हिताची आहे, देश हिताची आहे. आजचा पेपर जर तुम्ही पाहिलात, लोकसत्ता पाहिलात किंवा मग तुम्ही इंडियन एक्सप्रेस काढून पाहिलात, तर त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की 2014 पासून 2024 पर्यंत म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 25 मोठे नेते त्यांच्यावर ईडी आयटी सीबीआयच्या कारवाई झाल्या, धाडी पडलेल्या आहेत. किती? 25. आणि ह्या 25मधून गेल्या 10 वर्षामध्ये 23 नेते असे आहेत ज्यांनी भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये उडी मारलेली आहे आणि त्यांच्या केसेस एक तर बंद झालेले आहेत किंवा बाजूला ठेवले गेलेत. हे तर मोठे नेते झाले.
8 त्यांनी असे शेकडो छोट्या मोठ्या नेत्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नावं दिलेली आहेत. आपल्यातूनच किती 40 गद्दार जे पळाले, प्रत्येकावर ईडी, आयटी, सीबीआय हेच होतं. एक मिंदे गँगचे जे नेते आहेत, जे आता घटनाबाह्य मुख्यमंत्री बनले, त्यांचा चेहरा त्याच्यात नाहीये, पण त्यांचं देखील हे सत्य आहे. त्यांना जेव्हा बाहेर पळायचं होतं, गुजरातला पळायचं होतं, ते एवढ्याच कारणासाठी पळाले. जर आपल्यात राहिले असते, भ्रष्टाचारासाठी त्यांच्यावर कारवाई झाली असती, त्यांना जेलमध्ये जायला लागलं असतं, आणि जेलमध्ये जायचं नाही म्हणून ते भाजपात गेले. पण आज आपण पाहतोय की महाराष्ट्रावर किती मोठं संकट आलं. गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, आपल्या महाराष्ट्रावर असं संकट आलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार जे तुम्ही निवडलेलं, सगळेचे पक्ष तुम्ही निवडून दिलेले, स्थानिक लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेले, हे सगळेच लोक आपले, तुम्ही पाहाल 2 वर्षामध्ये 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे. 3 पक्ष, एक परिवार फोडून देखील हे जे सरकार बसवलेलं आहे आपल्या डोक्यावर, अवकाळी सरकार जे बसवलेलं आहे, ते एका बाजूला अजूनही त्यांना उमेदवार मिळत नाहीयेत, आणि आपल्यात आपले वाघ जे आहेत ते दिल्लीच्या दिशेने तयारी करत आहेत. आणि हे सगळे वाघ माझ्यासोबत, आणि तुम्ही सगळे इथे उभे आहात, आपण आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत. आलं नाही, ह्या सगळ्या लोकांना पण धमकी आल्या होत्या. भाजपाची पॉलिसी हीच आहे, जॉईन ऑर जेल. तुम्ही एकतर आम्हाला जॉईन करा, आमच्या पक्षात या, नाही तर जेलमध्ये जा. या सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका, पण आम्ही महाराष्ट्राशी गद्दारी करणार नाही, आम्ही आमच्या पक्षाशी गद्दारी करणार नाही. संजय राऊत साहेब एक ज्वलंत उदाहरण आहे. परवाकडे आम्ही दिल्लीत होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एअरपोर्ट पासून प्रत्येक गल्लीमध्ये त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळं भावना आहे की हा माणूस लढला, लढत आहे, जेलमध्ये गेला, बाहेर आला तरी लढत आहे, आणि जे सत्य आहे ते बोलत आहे. ही भावना मला त्या लोकांच्या डोळ्यामध्ये दिसत होती. एक वेगळा आदर आहे संजय राऊत साहेबांबद्दल दिल्लीमध्ये देखील. आणि हे वातावरण जे आहे आपल्या महाराष्ट्रातलं, जर वातावरण आपण पाहायला गेलं, जसं मी सांगितलं, काल यवतमाळला होतो, उद्या मी बुलढाण्यात चाललो, इथून मला पुढे गोवंडीत जायचंय. आणि हे सगळीकडेच वातावरण आहे की देशात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. खोटं बोलणारे जे असतील, भ्रष्ट लोक जे असतील, जे स्वतःच्या मातीशी गद्दारी करतात, स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करतात, पक्ष फोडतात, परिवार फोडतात, अशा लोकांना, जुमलेबाज लोकांना आम्ही निवडून देणार नाही, हे सगळीकडे दिसायला लागलेलं आहे. देशभरात तुम्ही जर पाहाल तर दक्षिण भारताने तर भाजपला दरवाजे बंद केले. तिथे एक सुद्धा सीट मिळणार नाही त्यांना. ना कर्नाटकामध्ये मिळणार, ना आंध्रमध्ये मिळणार, ना केरळामध्ये, ना तामिळनाडूमध्ये. ते देखील जरी पाहायला गेलं तरी उत्तर भारतात देखील तुम्हाला सांगतो संजय भाऊ, आज तुम्हाला सांगतो मी, इथे बिहार मधून देखील चमत्कार घडेल. तिथे तेजस्वी यादव त्यांच्या बरोबर असंच झालं. जेव्हा आपलं सरकार इथे बसत होतं तेव्हा त्यांचं सरकार तिथे बनलं नाही, कारण तिथे त्यांचं जदयू आणि भाजपाचं सरकार बनलं. मग आपलं सरकार पडत असताना बरोबर जदयू हे तेजस्वी बरोबर आलं आणि त्यांनी त्यांचं सरकार बनवलं. आणि आता ह्या वर्षी आपण पाहिलं असेल 2-3 महिन्यापूर्वी तेजस्वी यादवना न सांगता नितीश कुमारजी पुन्हा एकदा भाजपाकडे गेले, आणि तेजस्वी जिथे फिरत आहेत आपण पाहाल एक वेगळं तेज निर्माण करत आहेत. कौतुक करायचं तरी किती, आणि माझ्या वयाचंच आहे तेजस्वी, माझ्याच वयाचे. मी 33 वर्षाचे, तेजस्वी पण 33 वर्षाचे आहे. आम्ही दोघंही लढत आहोत, आमच्या राज्यासाठी लढत आहोत, आपल्या इकडच्या स्थानिक जनतेसाठी लढत आहोत. तेजस्वी देखील तिथे चमत्कार करणार आहेत. पण आज वातावरण जे आहे, मी सतत सांगतोय, लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात जे बनत चाललेलं आहे. आपण पाहाल जे हे 25 लोक भाजपात गेले, 23 लोक जे भाजपात गेले, त्यांच्या विरुद्ध केसेस बंद झाले असतील, पण जे आपले लोकशाहीसाठी लढतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी लढतात, आपल्या देशहितासाठी लढतात, त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. काय झालं दिल्लीमध्ये? दिल्लीमध्ये कुठच्या तरी एका माणसाने अप्रूव्हर बनला, सांगितलं मी केजरीवालला पैसे दिलेत, असं सांगितलं. केजरीवाल जे तिकडचे मुख्यमंत्री आहेत, सिटिंग सीएम आहेत, लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांना उचलून टाकले त्यांनी आत. तसंच झारखंडमध्ये झालेलं आहे. हेमंत सोरेन, मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो होतो, मला त्यांनी तेव्हा सांगितलं की आदित्य खूप प्रेशर आहे, भाजपा मला सतत सांगत आहे आमच्यासोबत या, नाही तर आत टाकू, आत या, आमच्यासोबत या, नाही तर आत टाकू. आणि त्यांनी भाजपाला हा निरोप दिला होता की तुम्ही फासावर चढवलं तरी चालेल, पण आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही, कारण तुम्ही ते भ्रष्ट लोक घेता. आम्ही देशहित जपणारे लोक आहोत, आणि त्यांना देखील आत टाकलेलं आहे. पण हेच आहे, हेच परिवर्तनाचे वारे आहेत. बिहारमध्ये देखील चमत्कार दिसणार आहे, झारखंडमध्ये दिसणार आहे. मी आज तुम्हाला प्रश्न विचारत आहे, महाराष्ट्र हा चमत्कार दाखवणार की नाही? महाराष्ट्र हे परिवर्तन घडवणार की नाही? कारण इथून तुम्हाला माहिती आहे, इथून जे आपले उमेदवार आहेत, कोण आहेत उमेदवार? नाही ऐकून आलं, जरा परत एकदा.
पक्क केलंय. वन साइड. बघा आपण एक आहे, तुम्हाला परत एकदा विचारतोय, ह्यांचा वाढदिवस खूप मोठा साजरा होतो. हॅपी बर्थडे करायला दिल्लीला जायला तयार आहात ना तुम्ही सगळे? बघा हे पण तयारी आहे. नाही, आपल्याला दिल्लीला पण जायचं आणि मुंबईत पण करायचं. मुंबईचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा, मुंबईकरांना तर आपल्याला तिथे बसवायचं आहे. आज तुम्हाला एक सांगतो मी, भाजपाचे जे 2 उमेदवार घोषित झालेत आपल्या मुंबईमधून, एक इकडचेच त्यांनी घोषित केलेले आहेत. कोटेच्या, मिहीर कोटेच्या. नाही ठीक आहे, मी त्यांच्यावर बाकीचं काही बोलत नाही, पण त्यांच्याबद्दल एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, ते बरोबर भाजपची लाईन पाळणारे आहेत. एक उदाहरण देतो तुम्हाला. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा मी जेव्हा काढला तेव्हा क्रेडिट घेण्यासाठी जसं भाजपाले उतरतात तसं त्यांनी उतरलं, पत्रबित्र लिहिलं की स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा 260 कोटीचा झालाय, रद्द करावा, अमुक करावा, तमुक करावा. ठीक आहे, पेपरमध्ये 2-3दा नाव आलं, चला ठीक आहे, मी पण तोच विषय घेत होतो. नंतर मला कळलं, जेव्हा आपलं मागच्या वर्षीचं अधिवेशन होतं, सचिन भाऊ तुम्हाला आठवत असेल, नाही तुम्हाला आठवत असेल, आपण वरच्या हाऊसचे ते, आमच्या खालच्या हाऊसमध्ये त्यांनी उभं राहून सांगितलं, ठणठणीतपणे त्यांनी उभं राहून सांगितलं की हा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा होता, माझ्याशिवाय दुसरा कोणी घेतला नाही, म्हणजे आदित्य वगैरे कोणी घेतला नाही, आणि हा घोटाळा असल्यामुळे आमच्या सरकारने हे स्ट्रीट फर्निचरचं टेंडर रद्द केल्याचा निर्णय घेतलाय. मी बोललो अरे वा, चांगलंय. मी बोललो तुम्ही कसं, एकतर तुम्ही ना मंत्री आहात ना काय आहात, तुम्ही कसा हा निर्णय जाहीर केला हाऊसमध्ये ते पहिलं सांगा, आणि दुसरं म्हणजे खरोखर निर्णय हा जाहीर झालाय त्याची अंमलबजावणी होणार की नाही सांगा. काल परवाकडे मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की बरोबर भाजपची संस्कृती त्यांनी पाळलेली आहे आणि ठणठणीतपणे दिवसा त्यांनी खोटं सांगितलेलं आहे, खोटं बोललेत, आपल्या हाऊसला खोटं बोललेत. खरं हा हक्कभंग होता आपला. त्यांनी अधिवेशनात येऊन त्या विधानसभेत खोटं बोलले की स्ट्रीट फर्निचरचं टेंडर रद्द झालेलं नाहीये. सगळा जो पैसा, जसं इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा आहे तसा पैसा कदाचित भाजपाने खाल्ला असेल, पण हे टेंडर खोटं जे होतं खरं होतं ते खोटं झालेलं आहे आणि रद्द झालेलं नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा, हे जे उमेदवार आहेत तुमच्या समोर, संजय भाऊ जे उभे राहिलेले आहेत, त्यांनी काल अधिवेशनात खोटं बोललेत आणि उद्या कदाचित जिंकून आल्यानंतर, जिंकणार तर नाहीच, पण जर जिंकले चुकून तर जनतेशी खोटं बोलतील. असे तुम्हाला चालणार उमेदवार? म्हणून आज तुम्हाला संजय भाऊंना निवडून द्यायचंय. दुसरे उमेदवार जे आहेत ते पण भीतीदायक गोष्ट बोललेत, आपल्या मुंबईसाठी भीतीदायक गोष्ट बोललेले आहेत. परवा एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी, सचिन भाऊ तुम्हाला माहिती आहे काय बोललेत, दत्ताजी, त्यांनी खरोखर तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलंय की मला माझं स्वप्न आहे मुंबईला स्लम फ्री करायचं. चांगलंय, अनेक वर्ष लोकांनी स्लम फ्री करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. माझे आजोबा वंदनीय हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी देखील स्वप्न बघितलं होतं, त्याच्यामुळे तर आपण SRA योजना आणू शकलो होतो. पण आपल्या SRA योजनेमध्ये आपण सांगितलंय जिथे झोपडी तिथे घर, ते हक्काचं घर तिकडच्या तिकडेच मिळालं पाहिजे. पण पियुष गोयलजींनी काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? माझं स्वप्न आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं. स्लम्स म्हणजे आपले सगळे झोपडपट्टी जे पुनर्वसन योजना आहेत त्या इकडून काढून आपल्या मिठागरं म्हणजे वसई विरार असेल, वडाळा असेल, तिथे सगळ्यांना पाठवून द्यायचं. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? आपले जे मजदूर आहेत, आपली जी गोरगरीब जनता आहे, जी वंचित जनता आहे, जी ह्या अजूनही आपल्या पुनर्वसनाच्या योजनेत येणार, आपलं जी भूमिका, आपलं जो धोरण आहे, जिथे झोपडी तिथे घर, त्या झोपडपट्टीतून जे हे विकसित भारतचं खोटं जे काही बोलतात ना, त्या मजदूराची मेहनत देखील त्या विकसित भारतात आहे, स्थानिकांचे रोजगार आहेत. आणि तुम्हाला आज एक वचन देतोय की हे जे दोन्ही भाजपाचे उमेदवार खोटं बोलणारे असतील की मुंबईकरांना बेघर करणारे उमेदवार असतील, त्यांना आपण निवडून द्यायचं नाही, ही शपथ आज आपण घेतली पाहिजे, हे वचन आपण आज घेतलं पाहिजे. कारण हे जे काय आहे आपल्या मुंबईकराच्या, मूळ मराठी माणसाच्या, मुंबईकरांच्या मुळावर येणारी ही जी भाजप आहे त्यांना आज मुंबईतून दूर ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एकदा इथून पुढे निघत असताना, जसं मी सांगितलं, ही लढाई लोकशाहीची झालेली आहे, ही लढाई संविधानाची झालेली आहे. काल परवाकडेच एक आपण पाहिलं असेल, त्यांनी सांगितलेलं आहे, एक भाजपाचाच उमेदवार आहे तिसरे, मला वाटतं कर्नाटकामधले, त्यांनी हेगडे मला वाटतं, त्यांनी सांगितलेलं की आम्हाला 400 पार करून द्या, आम्ही हे संविधान बदलणार आहे. तुम्ही हे संविधान बदलून देणार? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलं, त्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा तुम्ही अपमान करू देणार? त्यांना नाही करू द्यायचा, नाही करू द्यायचं. आपण आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आपण संविधान प्रेमी जनता आहोत, आपण महाराष्ट्र प्रेमी जनता आहोत. आजपासून आपण एक निर्णय घेतला पाहिजे की ज्यालाही आपण निवडून देऊ, जो कोणी असेल, जो आपण मनात विचार ठेवू, तो आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलला पाहिजे, महाराष्ट्र हितच पहिलं जपलं पाहिजे. महाराष्ट्र हित म्हणजे राष्ट्रहित, हा विचार करून आपण आता पुढे गेलो पाहिजे. आणि म्हणून पुढे निघत असताना आपल्याला पुन्हा एकदा विचारतो, निवडून कोणाला देणार तुम्ही? उमेदवार कोण? उमेदवार कोण? उमेदवार कोण? चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं?
ही मशाल घरोघरी गेली पाहिजे आपली, कारण ह्या मशालीनीच प्रत्येक घराची चूल पेटणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.